हॅलो नमस्कार. लातूर ते शिर्डी पार्ट 2 या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही काल पाहिलंच असेल की आम्ही मुलाला घेतलं, जेवण वगैरे केलं, त्यानंतर लगेचच आम्ही फ्रेश होऊन साईबाबांच्या दर्शनासाठी गेलो. तर गर्दी भरपूर होती आणि मंदिरामध्ये ना मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मोबाईल आम्ही गाडीमध्येच ठेवले आणि मग दर्शनासाठी गेलो. तर दर्शनासाठी इतकी गर्दी होती, आम्हाला जवळजवळ 4-5 तास दर्शनासाठी लागले. तर जवळजवळ 1.5 तास आम्ही एकाच हॉलमध्ये बसून होतो, त्यामुळे दर्शनाला इतका उशीर झाला. रात्रीचे 11 वाजले आम्हाला रिटर्न येण्यासाठी. तर 10 वाजता ना आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलो आणि 10 वाजता तिथली आरती होते, म्हणजे रात्रीची शेवटची आरती 10 वाजता होते आणि आम्ही नेमकं 10 वाजताच गाभाऱ्यामध्ये पोहोचलो आणि आम्हाला ती आरती बघायला मिळाली. खूप सुंदर वातावरण होतं, इतकं शांत, आणि आरती चालू होती. साईबाबांचं दर्शन इतकं जवळून आणि इतक्या छान प्रकारे, इतक्या निवांत अर्धा तास जवळजवळ आम्ही त्या गाभाऱ्यामध्ये होतो. आरती पण खूप छान प्रकारे झाली. तर आत्तापर्यंत ना आम्ही 2-3 वेळा दर्शनाला गेलो आहे, पण असं दर्शन कधीच झालं नाही जेवढं यावेळेस. खूप सुंदर असं दर्शन झालं. गर्दी होती. 4-5 तासाचा क्षीण तो त्या दर्शनाने तिथेच उतरून गेला. म्हणजे 4-5 तास तिथे थांबावं लागले याचं काहीच वाटलं नाही, कारण एवढं सुंदर असं दर्शन झालं. तर मंदिरामध्ये तर मोबाईल अलाउड नव्हते. त्यानंतर बाहेर आल्यानंतर ना स्क्रीनवरती असं छान साईबाबांचं लाईव्ह दर्शन चालू होतं, तर ते तिथे मी रेकॉर्ड वगैरे केलं, तेच तुम्हाला दाखवत आहे. तर रात्री यायला खूप उशीर झाला, त्यामुळे मग नंतरचं काहीच शूट केलं नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो, शिर्डीमधनं बाहेर निघालो आणि आम्हाला जायचं होतं शनी शिंगणापूर येथे. काय घ्यायचं दादा तुला? बघून घे ना. मला काय घ्यायचं बघा. बघू आता काहीतरी घेऊ. तू काय घेणार आहे बघून सांग. आणि तू काय घेणार आहे? मंचुरियन. व्हेज मंचुरियन, आलू पराठा. दादा तुझं? पावभाजी. तुला काय घ्यायचं? काल आम्ही ज्या हॉटेलमध्ये आलो होतो जेवण्यासाठी, त्याच हॉटेलमध्ये आलो आहे परत नाश्त्यासाठी, कारण क्वालिटी छान आहे इथली. वैशाली हॉटेल म्हणून आहे, शिर्डीच्या थोडं पुढे निघालं, हे हायवेवरतीच आहे. दोन पाव. शिर्डीवरनं शनी शिंगणापूरला जाताना ना रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप छान अशा रसवंती आहेत आणि इतके छान छान झोपाळे, तिथे आकर्षक झोपाळे लावलेले आहेत रंगीबेरंगी. आणि मला ते शूट करायचं लक्षातच राहिलं नाही. ते गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे आपण शूट करायला पाहिजे होतं. तर खूप छान वाटलं ते पाहून आणि खूप छान दिसत होतं तो रस्त्याच्या दोन्ही बाजूला. तर आम्ही शनी शिंगणापूर येथे येऊन पोहोचलो आणि जिथे कार पार्किंग करतात त्याथेच मागच्या बाजूला असं प्रवेशद्वार केलेलं आहे, म्हणजे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या वरती असं खूप सुंदर असा शनिमंत्र लिहिलेला आहे. तर हे मंदिराचं एंट्रन्स आहे. तर इथूनच मंदिराकडे आपल्याला जायचं आहे. तर शनी महाराजांना तेल, मीठ, काळे तीळ या गोष्टी अर्पण केल्या जातात. तर ते घेतलं आणि ते अर्पण केलं. तर शनी महाराजांच्या समोरच तेथे विठ्ठल रुक्मिणीचं, बजरंगबलीचं मंदिर आहे, तर त्यांचंही दर्शन घेतलं. शनी शिंगणापूरचं एक गोष्ट म्हणजे की ही मूर्ती ना चौथऱ्यावरती उभी आहे, म्हणजे या मूर्तीवरती हे नाही आहे, छत नाही आहे. तर ही मूर्ती ऊन, वारा, पाऊस काही असेल ते सगळ्या गोष्टी अंगावर झेलत भक्तांवरती सदैव कृपा करत असते. तर शनी शिंगणापूरबद्दल काही गोष्टी प्रचलित आहेत की येथे देवता आहेत पण मंदिरं नाहीत.
घर आहे पण दार नाही, झाड आहे पण सावली नाही, भीती आहे पण शत्रू नाही. तर शनिदेव महाराजांच्या मूर्तीवरती झाडाची सावली देखील पडायला भाग नाही असं म्हटलं जातं. तर अगदी एकदम मोकळ्या वातावरणामध्ये ही मूर्ती आहे. म्हणजे त्या मूर्तीवरती छत म्हणा किंवा झाडाची सावली किंवा छत्री आहे याची सावली देखील पडायला भाग नाही असं म्हटलं जातं. तर शनिदेवांची येथील मूर्ती जी आहे ती स्वयंभू आहे असं म्हणतात. म्हणजे ती जमिनीतून प्रकट झालेली आहे, जिला कोणत्याही छताखाली न ठेवता उघड्या चौताऱ्यावर त्याची पूजा केली जाते. शनी महाराजांच्या मंदिरावर छत नाही, यामागचं नेमकं कारण आहे ही शनिदेवांची इच्छा आहे की त्यांच्या मंदिरावरती छत नसावे. पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की शनिदेवाच्या एका भक्ताच्या स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं की मला कोणत्याही छताची गरज नाही, संपूर्ण आकाशच हे माझं छत आहे, जेणेकरून ते भक्तांवर उघड्या आभाळाखाली नजर ठेवू शकते. शनिदेवांबद्दल ना थोडीशी भीती मनामध्ये बाळगली जाते. बघा, शनिदेव हे मृत्यूभूमीचे एक स्वामी आहेत, जे एखाद्या व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्माच्या आधारे शिक्षा करतात आणि त्याला सुधारण्यासाठी प्रेरित करतात. शनिदेवांबद्दल थोडीशी भीती म्हणा किंवा साडेसाती, दुःख, यातना अशा गोष्टी मांडल्या जातात. परंतु शनिदेव हे केवळ वाईट कर्म किंवा वाईट कृत्य करणाऱ्याला शिक्षा देतात. जर आपले कर्म, आपले कार्य जर वाईट असतील तर आपल्याला देवाला घाबरलेच पाहिजे. कारण देव प्रत्येकालाच त्याच्या चांगल्या वाईट कर्मानुसार, त्याच्या चांगल्या वाईट कार्यानुसार फळ देत असतो. जर आपले कर्म चांगले असेल तर भीती बाळगण्याचे काही कारणच नाही. आणि आपले कर्म जर चांगले असेल तर शनिदेव हे मोक्ष प्रदान करणारे आणि परम तृप्त राहणाऱ्याला अधिक संपत्ती, कीर्ती, वैभव प्राप्त करून देणारे देवता आहेत. शनिदेवांबद्दल भक्तांच्या मनात जेवढी भीती आहे, परंतु जर शनी महाराजांची कृपा एखाद्या भक्तांवर झाली तर शनी महाराज त्याला अगदी भरभरून सर्वच गोष्टी देतात. केवळ फक्त वैभवच नाही तर कीर्ती देखील प्रदान करतात, मोक्ष प्रदान करतात. तर असं छान शनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तेथून प्रसाद वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडलो. एकदा शनी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आल्यावर मागे वळून पाहू नये असं म्हटलं जातं. तर आम्ही देखील दर्शन वगैरे घेतलं आणि लगेचच बाहेर पडलो. तर बाहेर आल्यानंतर बघा, खूप छान प्रकारच्या गोष्टी आता नवनवीन डेव्हलप केलेल्या आहेत. जेव्हा आम्ही 4-5 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा या गोष्टी इथे नव्हत्या. आता हळूहळू ते एक एक गोष्टी डेव्हलप करत आहेत, छान बनवत आहेत. आता गार्डन वगैरे ह्यांनी खूप सुंदर बनवलेलं आहे. आणि इथे बघा, हे उंच असा खांब, याला काय म्हणतात मला माहिती नाही, परंतु भरपूर उंच असं हे होतं. आणि तेथेच खाली ना नवग्रह मंदिर आहे, म्हणजे 9 ग्रहांचं मंदिर तेथेच खाली होतं. तर त्यांचं देखील छान असं दर्शन घेतलं. तर इथे बाहेर स्क्रीनवरती शनी महाराजांचं लाईव्ह दर्शन चालू होतं. तर छान असं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही थोड्या वेळ थांबून मग परतीच्या प्रवासाला निघालो.